कर्ण विकर्णाला म्हणतो की तू लहान आहेस का, तुला काही कळत नाहीये का, तू बालिशपणा करतोयस. इथे द्रोण, भीष्म, धृतराष्ट्र हे सगळे शांत आहेत, ते एकही शब्द बोलत नाहीयेत. ह्याचा अर्थ असा की त्यांना कळतंय की जे चाललंय ते बरोबर चाललंय, तुलाच कळत नाहीये. आणि मुळात पुढची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला युधिष्ठिर हा स्वतःला हरला होता त्यावेळेला त्याच्या सगळ्या पोझिशन्सला तो हरून गेला होता. आणि त्याच्यात एक पोझिशन त्याचं म्हणजे त्याची पत्नी द्रौपदी, तिला सुद्धा तो हरलेलाच होता. त्यासाठी तिला वेगळा पण लावायची गरज नव्हती. आणि हा पण लावला हे आपला मोठेपणा आहे की आपण तो त्यांना पण लावून दिला. पण आता तोही हरलेला आहे, तर ही द्रौपदी आपली दासीच झालेली आहे. तर त्याच्या पुढे त्याला हेही म्हणतो की ती, आणि जर का तुला म्हणायचं असेल की ती आता एका वस्त्रामध्ये आहे किंवा ती अशा अवस्थेमध्ये आहे, तर मुळात प्रत्येक स्त्रीला एक पती हा देवाने दिलेला असतो. त्याच्यापेक्षा जास्त पती जर असतील तर तिचं चारित्र्य तसंही खराबच आहे. आणि या बाईला तर 5-5 पती आहेत. ही बाई आणि वेश्या ह्याच्यामध्ये काही फरकच नाही.